दिविजा वृद्धाश्रम व दीक्षित फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना गीत रामायणाचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने आश्रमाचे सचिव संदेश शेट्ये यांनी दीक्षित फाउंडेशनच्या मदतीने गीत रामायण कार्यक्रम दिविजा वृद्धाश्रमात आयोजित केला होता। दीक्षित फाउंडेशन ग्रामीण भागातील गरजवंत लोकांसाठी काम करणारी कोकणातील एक संस्था आहे। शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम ही संस्था राबवत आहे। मराठी गाण्याच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ते स्वतःच्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ मराठी गाण्याचे कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित करतात। निरंजन दीक्षित हे स्वतः दीक्षित फाउंडेशन या नावाने देवगड येथे संस्था चालवत आहेत। या संस्थेचे कोकणात विविध उपक्रम राबवत आहेत। दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना सतत आनंदी ठेवण्यासाठी दिविजा वृद्धाश्रम कायम प्रयत्नशील असते। आश्रमामार्फत हा गीतरामायणाचा कार्यक्रम करून आजी आजोबांच्या उत्साहात अजून भर घातली गेली। घरापासून लांब झालेल्या आजी आजोबांना या कार्यक्रमामुळे नवचैतन्य वाटू लागले। घरात असताना आम्ही आनंदी होतो, परंतु आश्रमात आल्यावर आम्ही सुखी समाधानी झालो आहोत, असे आजी आजोबांचे म्हणणे आहे। दिविजा वृद्धाश्रमाच्या मदतीने ते जीवनाची सेकंड इनिंग अगदी उत्साहाने व आनंदाने खेळत आहेत। जगण्याची संपलेली आशा पुन्हा नवजीवन देण्याची उमेद दिविजा वृद्धाश्रमाने त्यांना दिली आहे। या गीत रामायण कार्यक्रमासाठी गायक विनोद गोखले, तबलावादक संदीप फडके, गौरव पाटणकर, तालवाद्य उदय मेस्त्री, तुषार सुतार हे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे सचिव संदेश शेट्ये यांनी शाल श्रीफळ देऊन आलेल्या मान्यवरांचा सत्कार केला। या कार्यक्रमाला आश्रमातील सर्व आजी आजोबा, सर्व कर्मचारी वर्ग, प्रकाश पावसकर, संजय गोरुले, कोळोशी व असलदे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। एका वेगळ्या भावनेतून ते सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करतात। विशेषतः मराठी शाळांसाठी, मराठी माध्यमांच्या शाळांसाठी त्यांनी जे काम ते करतायत, शाळांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं, ते खरोखरच कौतुकास्पद आहे। कारण इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आर्थिक स्रोत मोठ्या प्रमाणात आहे, पण मराठी माध्यमांच्या शाळांकडे हा ओघ कमी आहे हे भान ठेवून शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलंय। त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आत्ता या ठिकाणी प्रायोजित कार्यक्रम आहे गीत रामायणाचा। असाच कार्यक्रम वाड्याला झाला गेल्या महिन्यामध्ये। त्याचबरोबर गीत गायन स्पर्धा होतात, भावगीत गायन स्पर्धा गेल्या वर्षीपासून या स्पर्धा सुरू आहेत। 3 हायस्कूलमध्ये इंग्रजी कथाकथन स्पर्धा होतात। म्हणजे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये निरंजन दीक्षित हे मोठ्या प्रमाणामध्ये काम करतायत। या त्यांच्या कामाबद्दल त्यांना नक्कीच शुभेच्छा आपण देऊया। आपण सर्व निरंजनपेक्षा मोठे आहोत वयानं, कर्तृत्वानं नसू कदाचित, पण वयानं आपण नक्कीच मोठे आहोत। निरंजन माझ्यापेक्षा लहान आहे, त्यामुळे
निरंजनला आपण सगळ्यांनी शुभ आशीर्वाद देऊया. आणि त्यानं हे काम असंच चालू ठेवावं. मी मुद्दाम निरंजन बद्दल असं बोलते की आजच्या तरुणांकडे एवढा पैसा आहे, दुसऱ्याच्या या तरुण मुलानं हा पैसा व्यसनांमध्ये किंवा अन्य डिस्को क्लब डान्स याच्यामध्ये उडवला असता. या मुलानं मात्र हा सगळा पैसा शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राकडे वळवलाय, तो सुद्धा आपल्या खेडेगावातल्या लोकांसाठी. हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुंबईच्या कुठच्या संस्थेसाठीही तो देणगी देत नाहीये. आपल्या गावाचं हे ऋण, आपल्या पंचक्रोशीचं ऋण त्यानं असंच जपत राहावं, यासाठी त्याला भरपूर भरपूर आशीर्वाद, शुभेच्छा ईश्वरचरणी, रामचरणी त्याला आपण खूप शुभेच्छा मागूया. त्याला उदंड आयुष्य लाभू दे अशा कामना आपण व्यक्त करूया.
पायसदान दशरथा गे पायसदान साक्षीस अग्निज्वाला साक्षीस व्योम पृथ्वी साक्षीस अग्निज्वाला सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला सुग्रीव आज झाला ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.